तर हा आहे हळदीचा ब्लॉग. तर सगळ्यांना माहितीच झालं असेल आतापर्यंत की मी आली आहे गावाला माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी. सो आज होती हळद आणि मी हा आउटफिट घातलेला. ॲक्च्युली हा आहे ना दादर मार्केटवरूनच घेतलेला आहे, जो की स्लीवलेस सुद्धा आहे आणि त्याच्यावरून तुम्ही जॅकेट सुद्धा वेअर करू शकता सेपरेटली. सो एकदम भारी आहे भाई. मला 700 रुपयामध्ये आय गेस भेटला होता. मी दीदीच्या हळदीला घातलेला. सो माझ्याकडे याची काही लिंक वगैरे नाही आहे. तर आम्हाला जो घेण्यासाठी येणार होते ते लोक तर अजूनपर्यंत आले नव्हते, त्याच्यामुळे आम्ही 7 वाजेपर्यंत असंच टाइमपास करत बसलो अँड देन आम्ही डायरेक्ट गेलो हॉलमध्ये. पण भेंड तिकडे गेल्यानंतर पण आम्हाला कळलं की यार अजूनपर्यंत हळद चालू झालेली नाही. लिटरली नवरीबाई सुद्धा अशीच बसली होती वेट करत करत. मग थोड्या वेळानंतर हळद चालू झाली. पहिले सगळ्यांचे जे काही प्रथा असतात ते सगळं करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मम्मी पप्पांनी सुद्धा हळद लावली अँड देन खूप टाइम बाकी होता, त्याच्यामुळे मग आम्ही लोक सुद्धा एका ठिकाणी जागा पकडून बसलो आणि मग त्याच्यानंतर खायला गेलो बिकॉज भाई जाम भूक लागली होती. सो मग हे सगळं झालं, हळद वगैरे सगळ्या लोकांनी खेळली, टाइमपास केला, हे ते. म्हणलं भाई आता डीजे लावलेला आहे तर मग आपण नाचायला तर हवंच ना. त्याच्यामुळं मग सगळ्या लोकांना जमा केलं. आधी तर कोणी जास्त नाचलं नाही, बट भाई नंतर जे आम्ही नाचलो ना, मी आणि बाप्पा इथे असे नाचत होतो ना, आम्हाला दुसऱ्यांचं काही घेणं देणंच नाही, आम्ही आमचं आमचंच नाचत होतो असं वाटत होतं. पण नंतर मग ग्रुप बनला, त्याच्यामध्ये नाचत बसलो आणि भाई एवढं भारी वाटत होतं ना. पण नंतर मग अचानक फटाके लागले आणि एवढं जोर जोरात एवढा भारी फटाके उडवत होते ना हे लोक, मस्त वाटत होतं. मग त्याच्यानंतर परत आम्ही नाचायला लागलो बिकॉज आमचं काही मन भरलं नव्हतं. सो मग परत नाचायला लागलो आणि एवढं नाचतानातला लिटरली 12 वाजले होते. सो मग आम्ही थांबलो आणि तिथेच हॉलवर झोपून राहिलो बिकॉज उद्या होतं लग्न आणि सकाळी सकाळी फेरे वगैरे ते सगळं होतं. सो सकाळी 8 वाजता आम्हाला तयार व्हायचं होतं, त्याच्यामुळं मग आम्ही तिथेच थांबलो राहिलो आणि दुसऱ्या दिवशी होतं लग्न. सो लग्न कसं झालं हे बघण्यासाठी नक्की पुढचा व्लॉग बघा. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा बिकॉज मोठा व्लॉग सुद्धा येणार आहे. सो नक्की पुढचा व्लॉग बघा.